या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। कायद्याचे निर्बंध जरी असले तरी सोलापूर शहर परिसरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार अगदी उघडपणे सुरू आहेत। याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर तात्पुरती कारवाई होते आणि पुन्हा हे डान्स बार बिनदिक्कतपणे चालू राहतात। मुळात ऑर्केस्ट्रा बारचा परवाना कोणाकडे आहे अथवा नाही याचीही तपासणी होत नाही। याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। सोलापूर शहर परिसरात डान्स बारचा अवैध व्यवसाय सुरू आहे। पोलीस आयुक्तालय हद्दीत हे घडत असताना कोणतीही कारवाई होत नाही। पोलीस संरक्षणामध्ये हे डान्स बार सुरू आहेत असा थेट आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी केला। याविषयीचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला। अशा डान्स बारवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली। अध्यक्ष महोदय, हा याच्याशी निगडीत प्रश्न आहे, डान्स बारचा प्रश्न आहे। सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतोय। तो व्हिडिओ घेऊन सीपी ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात। डान्स बार मधून सर्वजण बाहेर येतात, दिसतायत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही। मला असं वाटतं या घटनेचं आपण चौकशी कराल का? व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ सुद्धा देतो साहेब, परंतु पोलिसाच्या संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात आणि मग या प्रकरणाची चौकशी करणार का? दरम्यान मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली कुठे डान्स बार चालू असतील तर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली की राज्यामध्ये ज्या शहरांमध्ये जे काही ऑर्केस्ट्रा बार सुरू आहे त्या न्यायालयानं जे काही आपल्याला फ्रेमवर्क तयार करून दिलं, नियम तयार करून दिलं, त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी लायसन्स देण्यात आलेले आहे। परंतु असं असताना देखील काही ठिकाणी या नियमांची पायमल्ली करून, नियम तोडून काही ठिकाणी वेगळे प्रकार त्या ठिकाणी चालतात। यानंतर शासनानं असा निर्णय घेतलेला आहे की या पद्धतीनं एकदा, दोनदा आणि जास्तीत जास्त तीनदा जर का अशा पद्धतीचे नियम तोडले गेले तर तातडीनं त्या ऑर्केस्ट्रा बारची परवानगी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। प्रश्न क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, ग्रामीण दक्षिणला सुद्धा कंदलगाव परिसरामध्ये सुद्धा आपण दिलेला आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त डान्स बार आहेत, ह्याची जरा चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार का? मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे त्या संदर्भात सखोल चौकशी करून जे याच्यामध्ये दोषी आढळतील किंवा अशा पद्धतीच्या काही तिथे प्रकार सुरू असतील तर याच्यावर कारवाई करण्यात येईल।